नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगर रोडवरील नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात. मनमाड नांदगाव चाळीसगाव राज्य महामार्ग क्रमांक 24 वरील मोठे खड्डे. नांदगाव शहरातून छत्रपती संभाजीनगर रोड येथील 2 महिन्यांच्या खाली रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. या नावाने शेकडो गोरगरिबांना रस्त्यावर आणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय साध्य केले? ना रुंदीकरण झाले, ना रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नसल्याने मोठमोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हा महामार्ग 24 वरील नांदगाव तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय, तहसीलदार कार्यालय, न्यायालय, आरोग्य रुग्णालय असे अनेक कार्यालय आहेत. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग काय उपाययोजना करणार आहे? सहाय्यक अभियंता RG चोळके, शाखा अभियंता DA धारक यांनी येवला नांदगाव मार्ग या नावाने अतिक्रमणे काढून बरेचसे दिवस उलटून गेली, तरी आजपर्यंतही रस्त्यावरील खड्डे हे बुजवले गेले नाहीत. मोठमोठे अपघात होण्याची शक्यताही आपल्याला या ठिकाणी नाकारता येणार नाही. येस मराठी न्यूज साठी विजय बडोदे, नांदगाव. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.